Hello friends, welcome back in TYBA class in the subject of International Trade Theory and Practice. अर्थात तृतीय वर्ष कला वर्गाच्या आंतरराष्ट्रीय व्यापार सिद्धांत आणि व्यवहार या विशेष विषयाच्या व्याख्यानामध्ये मी प्राध्यापक डॉक्टर मनोज कुमार गायकवाड, अर्थशास्त्र विभाग प्रमुख वसंतराव नाईक महाविद्यालय शहादा आणि इकॉनॉमिक्स अकॅडमीच्या वतीनं आपलं मनापासून स्वागत करतो. मित्र, एस्पर्टच्या या विषयाच्या तिसऱ्या प्रकरणातील व्यवहारतोल व्यापारतोल या मुद्द्याच्या अनुषंगाने आपण चर्चा सुरू केली होती. पैकी आपण व्यापारतोल म्हणजे काय, त्याबद्दल तज्ज्ञांचं काय मत आहे आणि व्यवहारतोल म्हणजे काय त्याबद्दल तज्ज्ञांच्या व्याख्या कोणत्या आहेत याचा अभ्यास मागच्या तासाला केला. व्यापारतोल आणि व्यवहारतोलावरनं तज्ज्ञांच्या व्याख्यांचा जो केंद्रबिंदू होता तो म्हणजे दृश्य वस्तूंची आयात आणि निर्यात यांचं एका विशिष्ट आर्थिक वर्षातील मूल्य म्हणजे व्यापारतोल. अर्थात व्यापारतोलामध्ये फक्त डोळ्याने दिसणाऱ्या, हाताने स्पर्श करता येणाऱ्या, ज्याची कुठेतरी आपल्याला रजिस्टर्डमध्ये नोंद करून ठेवता येते अशा वस्तूंच्या आयात आणि निर्यातीपासून ज्या किमती प्राप्त झालेल्या आहेत त्याची नोंद व्यापारतोल या खात्यात केली जाते. यासोबतच व्यवहारतोलाची व्याख्या बघत असताना आपण असं म्हटलं होतं की दृश्य वस्तूंच्या सोबत अदृश्य वस्तू आणि सेवा किंवा अदृश्य सेवा हा शब्द जोडला म्हणजे व्यवहारतोल ही संकल्पना तयार होते. ज्या पद्धतीने आपण दृश्य वस्तूंच्या आयात आणि निर्यातीच्या मूल्याचा संदर्भ लक्षात घेतो, ज्याची नोंद व्यापारतोलामध्ये करता येते, त्याच पद्धतीने दृश्य वस्तू आणि सेवा यांची केलेली निर्यात, यांची केलेली आयात, या आयात निर्यातीच्या मूल्याची नोंद ज्या ठिकाणी केली जाते, ज्या ताळेबंदात केली जाते, ज्या विवरणपत्रात केली जाते त्याला व्यवहारतोल असं म्हटलं गेलेलं आहे. आणि आपण हेही पाहिलं होतं की व्यापारतोलापेक्षा व्यवहारतोलाची संकल्पना ही व्यापक आहे. जगातल्या कोणत्याही देशाच्या आंतरराष्ट्रीय व्यापाराचा ताळेबंद अभ्यासायचा असेल तर आपल्याला त्या देशाच्या व्यवहारतोलाच्या संकल्पनेचा अभ्यास करावा लागतो. त्या देशाच्या व्यवहारतोलामध्ये दृश्य आणि अदृश्य वस्तू आणि सेवांच्या निर्यातीपासून किती उत्पन्न प्राप्त झालेलं आहे, ज्याला आपण येणे बाजू असं म्हणतो, ज्याला आपण क्रेडिट साईड असं म्हणतो. या उलट देशाने जर दृश्य आणि अदृश्य वस्तूंची आयात केली, इतर देशातून जर त्यांची आपण खरेदी केली तर त्यासाठी आपल्याला इतर देशांना त्या वस्तू आणि सेवांचा मोबदला देण्यासाठी खर्च करावा लागतो. त्याची जी नोंद आहे ती व्यवहारतोलाच्या देणे साईडला अर्थात खर्च साईडला किंवा डेबिट साईडला केली जाते. आणि म्हणून व्यापारतोलापेक्षा व्यवहारतोलाची संकल्पना ही व्यापक आहे असं तज्ज्ञांचं मत आहे. म्हणून व्यापारतोलाची आणि व्यवहारतोलाची व्याख्या
ही वेगवेगळी आहे. तिचा समजण्यासाठी आपण अभ्यास पण केला पाहिजे. या संकल्पनांच्या मधून दोन प्रकारच्या कंडिशन्स आपल्या लक्षात येतात. व्यवहारतोल किंवा व्यापारतोल हा फायद्याचा असू शकतो किंवा तोट्याचा असू शकतो. फायद्याचा असेल तर त्याला व्यवहारतोल किंवा व्यापारतोल अनुकूल आहे असा शब्दप्रयोग केला जातो. जर तो तोट्याचा असेल तर व्यवहारतोल किंवा व्यापारतोल हा प्रतिकूल आहे असं म्हटलं जातं. आता या संदर्भामध्ये मागच्या व्याख्यानामध्ये आपण व्यापार शर्तीचा मुद्दा अभ्यासत असताना आयात वस्तूंचं मूल्य भागिले निर्यात वस्तूंचं मूल्य अशा पद्धतीच्या समीकरणाची मांडणी केली होती. म्हणून याही ठिकाणी आपण व्यापार शर्ती अनुकूल आणि प्रतिकूल असतात म्हणजे नेमकं काय असतं आणि व्यवहारतोल प्रतिकूल किंवा अनुकूल असतो म्हणजे काय असतं, थोडक्यामध्ये आपण यांचा व्याख्यांच्या स्वरूपामध्ये आढावा घेऊ शकतो. व्यापारतोलाच्या संदर्भामध्ये आपण असं म्हणू शकतो की व्यापारतोल केव्हा प्रतिकूल आणि अनुकूल असू शकतो. अनुकूल व्यापारतोल ज्यावेळेस असेल त्यावेळेस भारताच्या व्यापारतोलाची परिस्थिती कशी असू शकते, त्याबाबत असं म्हटलं जातं की एका विशिष्ट आर्थिक वर्षामध्ये देशाकडून केली जाणारे निर्यातीचं मूल्य अधिक असेल आणि देशाकडून होणाऱ्या आयातीचं मूल्य कमी असेल तर व्यापारतोलात वाढावा निर्माण होतो. व्यापारतोलात आपल्याला फायदा झालेला असतो किंवा निर्यातीचं उत्पन्न आपल्याला जास्त मिळालेलं असतं आणि आयातीवर आपल्याला कमी खर्च झालेला असतो. ज्याचं उदाहरण मी आपल्याला आकड्यांच्या माध्यमातून असं दिलं होतं की 100 कोटी रुपयाची जर निर्यात झाली असेल म्हणजेच 100 कोटी रुपयाच्या वस्तूंची विक्री आपण जगातल्या इतर देशांना केली असेल तर आपल्याला उत्पन्नाच्या किंवा एन या भागामध्ये आपण त्याची नोंद करतो की या विशिष्ट आर्थिक वर्षामध्ये 100 कोटीच्या वस्तू विकल्या, त्यांची निर्यात झाली आणि म्हणून आम्हाला 100 कोटी रुपयाची प्राप्ती झाली. याउलट विविध देशांकडून आपण आपल्याला आवश्यक असणाऱ्या वस्तूंची मागणी केली, आयात केली तर आपल्याला त्या आयातीच्या किंवा मागणीच्या बदल्यात त्या देशाला त्या वस्तूंची किंमत अदा करावी लागते. म्हणजेच आपल्याला देणं निर्माण होतं, आपला खर्च निर्माण झालेला असतो आणि म्हणून त्याला आपण खर्चाच्या बाजूला डेबिटच्या साईडला व्यापारतोलाच्या खात्यात नोंद करतो. आणि म्हणून 100 कोटीची निर्यात असेल, 100 कोटी उत्पन्न प्राप्त झालं असेल, परंतु 100 कोटीपेक्षा 80 कोटी रुपयाच्या वस्तू आपण इतर देशांकडून आणल्या म्हणजे 80 कोटी रुपये आपल्याला खर्च करावा लागला. म्हणून निर्यात उत्पन्न 100 कोटीतून खर्च 80 कोटी रुपये वजा केला तर 20 कोटी रुपये भारताकडे शिल्लक राहतात. त्याला व्यापारतोलात वाढावा निर्माण झालेला आहे असं म्हटलं जातं. त्यावेळेस व्यापारतोल हा अनुकूल झाला असं म्हटलं जातं. या उलट प्रतिकूल व्यापाराच्या संदर्भामध्ये हे जे मी उदाहरण आपल्याला दिलं 100 कोटी आणि 80 कोटी रुपयाचं, हे जर आपण निर्यात उत्पन्न फक्त 80 कोटी रुपये आपल्याला मिळालेलं आहे आणि आयात खर्च मात्र 100 कोटी रुपये करावा लागलेला आहे असं ज्यावेळेस चित्र निर्माण होईल तेव्हा निर्यात उत्पन्नापेक्षा आयात खर्च हा अधिक झालेला आहे आणि म्हणून 20 कोटी रुपयाची तूट आपल्याला या विशिष्ट आर्थिक वर्षामध्ये निर्माण झालेली आहे. या परिस्थितीला आपण प्रतिकूल व्यापार शर्ती असं म्हणतो. हीच व्याख्या, हेच उदाहरण आपण व्यवहारतोलाच्या संदर्भामध्ये सुद्धा लागू करू शकतो. फक्त त्यामध्ये एका शब्दाचं ॲडिशन करायचं आहे, एकच शब्द त्याच्यात प्लस करायचा आहे. जसं आपण व्यापारतोलामध्ये दृश्य वस्तूंच्या आयात निर्यातीचा उल्लेख केला त्याच पद्धतीने आपल्याला व्यवहारतोलाच्या संकल्पनेमध्ये दृश्य वस्तू आणि सेवांच्या आयात आणि निर्यातीच्या मूल्यांचा संबंध व्यवहारतोलामध्ये येतो. आता ह्या दृश्य आणि अदृश्य वस्तू आणि सेवांची निर्यात आपण विविध देशांना करतो तेव्हा आपल्याला 100 कोटी रुपयाची प्राप्ती झाली असं आपण गृहीत मानूया. या उलट आपण दृश्य
वस्तू आणि अदृश्य सेवा यांची जर आयात केली तर आपल्याला 180 कोटी रुपये हा खर्च येतो आहे आणि म्हणून आपल्याला इतरांना 80 कोटी रुपये देणं लागतं, परंतु आपल्याला 100 कोटी रुपये उत्पन्न मिळालेलं आहे. म्हणून 100 कोटीतून 80 कोटी वजा झाले तर व्यवहार तोलामध्ये आपल्याला 20 कोटी रुपये वाढावा निर्माण झाला आहे आणि म्हणून त्याला व्यवहार तोल हा अनुकूल आहे असं म्हटलं जातं. या उलट प्रतिकूल व्यवहार तोलामध्ये आपण तेच उदाहरण घेऊया. 80 कोटी रुपयाच्या वस्तू आणि सेवांची निर्यात केली, विक्री केली, त्यापासून आपल्याला 80 कोटी रुपये उत्पन्न मिळालं. या उलट 100 कोटी रुपयाच्या दृश्य आणि अदृश्य वस्तूंची आणि सेवांची आपण आयात केली, आपल्याला खर्च करावा लागला, आपली मागणी वाढली, त्यामुळे व्यवहार तोलामध्ये 20 कोटी रुपयाची तूट निर्माण झाली. त्यावेळेस व्यवहार तोल हा प्रतिकूल आहे असं म्हटलं जातं. म्हणून व्यवहार तोलातील प्रतिकूलता, व्यापार तोलातील प्रतिकूलता आणि व्यवहार तोलातील आणि व्यापार तोलातील अनुकूलता या व्याख्यांच्या अनुषंगाने आपल्याला या पद्धतीने अभ्यासता येते. मित्रहो, आता आपण असं म्हटलं की व्यापार तोलापेक्षा व्यवहार तोलाची संकल्पना ही व्यापक आहे आणि म्हणून या ठिकाणी आपण व्यवहार तोलाच्या संदर्भात सखोल असा अभ्यास करणार आहोत. यासाठी आपण व्यवहार तोलाची रचना कशी असते, ही व्यवहार तोलाची रचना जगातल्या प्रत्येक देशाच्या संदर्भात सारखीच असते, कारण आंतरराष्ट्रीय व्यापारात भाग घेणाऱ्या सर्वच देशांना आपल्या एका विशिष्ट आर्थिक वर्षाच्या देण्याघेण्याचा हिशोब या व्यवहार तोल या साधनाच्या माध्यमातूनच तो ठेवावा लागतो किंवा त्याचं सादरीकरण करावं लागतं. म्हणून व्यवहार तोलाची रचना बघत असताना व्यवहार तोलामध्ये 2 भाग असतात, ज्याला चालू खाते, व्यवहार तोलाचं चालू खातं ज्याला आपण करंट अकाउंट असं म्हटलं जातं, आणि दुसरा भाग असतो व्यवहार तोलाचं भांडवली खातं ज्याला आपण कॅपिटल अकाउंट ऑफ बॅलन्स ऑफ पेमेंट असं पण म्हणतो. या 2 भागांच्या व्यतिरिक्त आणखी काही 2 भाग असतात, ज्याचा उल्लेख सहजा जनरली करत नाहीत, परंतु आपल्याला ते माहिती असलं पाहिजे किंवा एकूण व्यवहार तोलाच्या ताळेबंदाचा जेव्हा आपण अभ्यास करू किंवा विवरणपत्राचा अभ्यास करू त्यावेळेस या 2-3 गोष्टी त्यामध्ये इन्क्लूड झालेल्या दिसतील आणि म्हणून परंतु अभ्यास करताना मात्र व्यवहार तोलाच्या चालू खात्याचा आणि भांडवली खात्याचाच प्रामुख्याने अभ्यास केला जातो. त्या ज्या 3 गोष्टी आहेत त्या या 2 भागांच्या व्यतिरिक्त ज्यामध्ये आहे एकपक्षीय हस्तांतरण ज्याला आपण युनिलॅटरल ट्रान्सफर असंही म्हणतो, त्यानंतर दुसरा भाग येतो सुवर्ण खातं ज्याला आपण गोल्ड अकाउंट असं म्हणतो, आणि त्यानंतर तिसरा भाग आहे जो प्रत्येक व्यापारामध्ये व्यवहाराच्या ताळेबंद पत्रकात असतो, ज्याला म्हणतो भूलचूक, ज्याला एरर अँड ओमिशन्स असंही म्हटलं जातं. हे 3 भाग या वर्गीकरणामध्ये येत असतात, परंतु मी सांगितल्याप्रमाणे फक्त चालू खातं आणि भांडवली खातं यांचंच वर्गीकरण जास्त महत्त्वाचं मानलं जातं. मित्रहो, आता आपण चालू खात्याच्या आणि भांडवली खात्याच्या संदर्भात थोडं विश्लेषणात्मक बघूया. व्यवहार तोलाच्या चालू खात्यामध्ये एका वर्षाच्या कालावधीमध्ये ज्या विविध वस्तू आणि सेवांची आयात आणि निर्यात केली जाते त्यांच्या मूल्याचा किंवा किमतीचा समावेश यामध्ये केला जातो. या व्यवहारात वस्तू आणि सेवांचे 2 भागांमध्ये किंवा 2 देशांमध्ये वास्तव हस्तांतरण केलं जातं. यांना उत्पन्न निर्माण करणारे व्यवहार, इन्कम क्रिएटिंग ट्रान्झॅक्शन असं म्हटलं जातं. आपण असं म्हणतोय की वस्तू आणि सेवा एका देशाकडून दुसऱ्या देशाकडे जातात किंवा आपण त्याची विक्री करतो, म्हणजे याचा अर्थ आपल्याला उत्पन्न मिळते आणि म्हणून त्यांना उत्पन्न निर्माण करणारा व्यवहार असं म्हटलं जातं, इन्कम क्रिएटिंग ट्रान्झॅक्शन असं म्हटलं जातं. म्हणून जेव्हा एका देशातील रहिवासी दुसऱ्या देशातील रहिवाशांना वस्तू आणि सेवांची निर्यात करतात तेव्हा निर्यातक देशातील रहिवाशांना उत्पन्नाची प्राप्ती होत असते किंवा त्यांना निर्यात केल्याबद्दल वस्तूंची विक्री केल्याबद्दल उत्पन्न प्राप्त होत असते. चालू खात्यातील देण्याघेण्याच्या देशाच्या राष्ट्रीय उत्पन्नावर
त्याचा प्रत्यक्ष परिणाम होत असतो. म्हणजेच राष्ट्रीय उत्पन्नामध्ये वाढ होत असते. त्याचबरोबर आयात वस्तू व सेवांची मूल्य दुसऱ्या देशांना द्यावी लागते. म्हणजेच आपण इतर देशांकडून जर वस्तू आणि सेवांची खरेदी केली तर आपल्याला त्याचं मूल्य किंवा त्याची किंमत अदा करावी लागते आणि म्हणून देशाचं उत्पन्न तेवढ्या प्रमाणामध्ये कमी होऊ शकते. म्हणजे विक्री केली तर उत्पन्नात वाढ होईल आणि खर्च केला तर उत्पन्नामध्ये घट होईल. अशा परिस्थितीमध्ये दुसऱ्या देशाच्या उत्पन्नामध्ये वाढ होते. म्हणजेच अर्थशास्त्राचा सोपा नियम आहे, एकाचा खर्च हे दुसऱ्याचं उत्पन्न बनत असते. म्हणजेच आपण वस्तूंची निर्यात केली तर आपल्या उत्पन्नात वाढ होते, आपण वस्तूंची आयात केली तर दुसऱ्या देशाच्या उत्पन्नामध्ये वाढ होते. म्हणजेच आपली निर्यात करणं म्हणजे इतर देशांनी खर्च करणं म्हणजे आपल्याला उत्पन्न वाढणं आणि आपण आयात करणं म्हणजे आपल्या खर्चात वाढ होणं म्हणजे दुसऱ्या देशाच्या उत्पन्नात वाढ होणं, अशी ही संकल्पना आपल्याला सांगता येऊ शकते. आता चालू व्यापाराचं किंवा चालू खात्याचे सुद्धा दोन प्रकार सांगितले जातात. पहिला प्रकार आहे वस्तू व्यापार खाते, ज्याला आपण गुड्स ट्रेड किंवा मर्कंटाइज अकाउंट असं म्हणतो. व्यवहार तोलाच्या या खात्याला दृश्य खातं असंही म्हणतात. यात 1 वर्षाच्या काळात निर्यात आणि आयात होणाऱ्या वस्तूंच्या किमतींचा समावेश केलेला असतो. त्यानंतर दुसरं खातं जे आहे ते अदृश्य खातं, ज्याला इनव्हिजिबल अकाउंट असं म्हटलं जातं. वस्तूंबरोबरच सेवांचीही आयात निर्यात केली जाते. सेवांच्या निर्यातीपासून उत्पन्न मिळत असते व सेवांच्या आयातीपासून देणी निर्माण होत असतात. अदृश्य खात्यामध्ये सेवांच्या किमतींबरोबरच गिफ्ट किंवा भेट वस्तूंपासून सुद्धा उत्पन्न प्राप्त होत असते. या खात्यामध्ये त्याचाही समावेश केलेला जातो. अदृश्य खात्यात वाहतूक सेवा, बँक व विमा सेवा शुल्क, कर्जावरील व्याज, पर्यटनावरील खर्च इत्यादीच्या उत्पन्नाचा सुद्धा समावेश केला जातो. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने पुढील अदृश्य देण्याघेण्याच्या समावेशाचा अदृश्य खात्यामध्ये समावेश केलेला दिसतो. नाणेनिधीच्या मते सेवांमध्ये वस्तू वाहतुकीचे भाडे, बंदरातील साठवणूक गृहांचे भाडे, त्यानंतर व्यवसाय, शिक्षण, आरोग्य, आंतरराष्ट्रीय सदिच्छा भेट इत्यादी कारणांनी विदेश प्रवासावर आणि पर्यटनावर केलेला खर्च, त्यानंतर विम्याचे हप्ते व दाव्यांची भरपाई, त्यानंतर विदेशी गुंतवणुकीवर मिळणारे व्याज, लाभांश आणि नफा यांचा पण संबंध असतो. त्यानंतर संकीर्ण किंवा विविध सेवा, यामध्ये जाहिराती, कमिशन, चित्रपट भाडं, निवृत्ती वेतन, पेटंट फी, रॉयल्टी, आंतरराष्ट्रीय मासिकांची वर्गणी आणि सभासद फी इत्यादीचा समावेश होत असतो. त्यानंतर देणग्या, हस्तांतरणीय रकमा व दान यांचाही या अदृश्य खात्यामध्ये समावेश केला जातो. त्यानंतर सांस्कृतिक आदानप्रदानाचे कार्यक्रम आणि थेट भांडवल गुंतवणुकीचा घसारा, या सर्व अदृश्य सेवांच्या संदर्भात मिळणाऱ्या उत्पन्नाचा किंवा या अदृश्य सेवांवर केल्या जाणाऱ्या खर्चाचा अंतर्भाव हा अदृश्य खात्यामध्ये केला जातो. व्यवहार तोलाची व्याख्या पाहत असताना आपण असं म्हटलं होतं की त्या व्यवहार तोलाच्या व्याख्येमध्ये दृश्य आणि अदृश्य अशा 2 घटकांचा समावेश होतो. म्हणून व्यवहार तोलाची 2 खाते चालू अकाउंटचे होत असतात, ज्यामध्ये आपण वस्तूंच्या खात्याचा संबंध व्यक्त केला, त्यानंतर अदृश्य सेवांच्या खात्याचा सुद्धा संबंध व्यक्त केला. म्हणून दृश्य वस्तूंच्या खात्यावर कोणत्या प्रकारच्या आयात निर्यातीच्या किमतीचा अंतर्भाव होतो आणि अदृश्य वस्तूंच्या किंवा अदृश्य सेवांच्या कोणत्या प्रकारच्या सेवांच्या किमतीच्या देण्या घेण्याच्या किंवा उत्पन्नाच्या आणि खर्चाच्या बाबीचा अंतर्भाव होतो, हे आपण यामध्ये बघितलेलं आहे. मित्रहो, व्यवहार तोलाच्या चालू खात्यावरील देणी घेणे समान असतील तर चालू खात्यावर
समतोल निर्माण होतो. परंतु व्यवहार तोलाचे चालू खाते संतुलित असेलच असं नाही. वस्तू व सेवांच्या निर्यात मूल्यापेक्षा आयात मूल्य जर कमी असेल, जसं मी तुम्हाला मागच्या उदाहरणामध्ये सांगितलं की निर्यात उत्पन्नापेक्षा आयात खर्च हा कमी असेल, तर चालू खात्यावर वाढावा म्हणजे सरप्लस किंवा आधिक्य निर्माण होते. याउलट निर्यात मूल्यापेक्षा आयात मूल्य जास्त असेल, म्हणजे निर्यातीपासून मिळणारं उत्पन्न कमी असेल आणि आयातीवर करावा लागणारा खर्च जास्त असेल, तर चालू खात्यावर तूट डिफिसिट निर्माण होते, तोटा निर्माण होतो. वाढावा निर्माण झाला तर चालू खात्यावर अनुकूलता निर्माण होते. तूट असेल तर व्यवहार तोलामध्ये प्रतिकूलता निर्माण होते, जी आपण आधी सोप्या भाषांमध्ये ती संकल्पना समजून घेतली. मित्रहो, व्यवहार तोलाच्या चालू खात्यावर वाढावा किंवा तूट निर्माण झाली तर ते भांडवली खात्याकडे वर्ग केले जाते. महत्त्वाचे म्हणजे चालू खात्यावरील प्राप्तीपासून कोणतीही नवीन मालमत्ता निर्माण होत नाही किंवा देण्यातून विदेशी देण्याचे हक्क समाप्त होत नसतात. अशा रीतीने आपल्याला करंट अकाउंटबद्दलची ही माहिती दृश्य वस्तू आणि अदृश्य सेवांच्या संदर्भामध्ये घेता येते. याबरोबरच महत्त्वाचा जो दुसरा भाग आहे, जो आहे व्यवहार तोलाच्या भांडवली खात्याचा, करंट अकाउंटचा. आता भांडवली खात्यामध्ये किंवा भांडवली खातं हे देशाच्या आंतरराष्ट्रीय व्यापारातलं खूप महत्त्वाचं असं खातं आहे, ज्यातून देशाच्या संपत्तीमध्ये वाढ किंवा घट होऊ शकते. विकासाच्या संदर्भामध्ये, देशाच्या आर्थिक विकासाच्या संदर्भामध्ये भांडवली खात्याचा फार मोठा सहभाग असतो किंवा याचं महत्त्व फार असतं. भांडवली खात्याचा संबंध अल्पकालीन आणि दीर्घकालीन कर्ज व दावे, डेब्ट्स अँड क्लेम्स यांच्या देण्याघेण्यामध्ये निर्माण होत असतो. चालू खात्यावर ज्या बाबींचा समावेश करण्यात येतो त्या व्यतिरिक्त उर्वरित सर्व आंतरराष्ट्रीय देण्याघेण्यांचा समावेश भांडवली खात्यामध्ये केला जातो. चालू खात्यावर वास्तव व्यवहाराचा समतोल केला जातो, तर देण्याघेण्याचा समावेश भांडवली खात्यावर केला जातो. भांडवली खात्यावर वित्तीय व्यवहाराचा म्हणजे फायनान्शियल ट्रान्झॅक्शनचा समावेश केला जातो. लक्षात घ्या, भांडवली खात्यावर वित्तीय व्यवहाराचा समावेश केला जातो. यालाच भांडवली व्यवहार, कॅपिटल ट्रान्झॅक्शन असे म्हटले जाते. देणे घेणे कशाच्या संदर्भात असतात, तर त्याचा संबंध येतो कर्ज आणि मालकी हक्कांचे हस्तांतरण किंवा दावा, डेब्ट्स अँड क्लेम्स. यात प्रामुख्याने खाजगी बँका किंवा कंपन्यांची रोख शिल्लक, प्रायव्हेट बॅलन्स हेड बाय कमर्शियल बँक्स और कॉर्पोरेट बॉडीज, त्यानंतर आंतरराष्ट्रीय वित्तीय संस्थांकडून प्राप्त होणारे कर्ज, त्यानंतर उचल, मदत, अनुदान इत्यादींचा संबंध कर्ज रूपातील सरकारी भांडवली व्यवहार आणि सोन्याच्या हालचाली किंवा खरेदी विक्री याचा स्पेसिस अकाउंट ऑफ गोल्ड बिलियन्स यामध्ये समावेश होत असतो. खाजगी भांडवली व्यवहार या खात्यात खाजगी बँका आणि खाजगी कंपन्यांनी देशांतर्गत किंवा देशातील कंपनी क्षेत्र व इतर क्षेत्रात जी दीर्घकालीन आणि अल्पकालीन गुंतवणूक केलेली असते तिचा समावेश येत असतो. तसेच दीर्घकालीन व अल्पकालीन गुंतवणूक ही प्रत्यक्ष किंवा थेट आणि अप्रत्यक्ष किंवा रोखारूपी अशा स्वरूपामध्ये केली जाते. आंतरराष्ट्रीय पातळीवर नाणेनिधी, जागतिक बँक, आंतरराष्ट्रीय वित्तीय महामंडळ
आंतरराष्ट्रीय विकास संघटना व इतर प्रादेशिक वित्तीय संस्थांकडून कर्ज, मदत, अनुदान रूपाने प्राप्त होणारी रक्कम भांडवली खात्यामध्ये दर्शवली जाते. तसेच सरकारी भांडवली व्यवहारांतर्गत सरकारने आंतरराष्ट्रीय पातळीवर कर्ज आणि अनुदान रूपाने अल्पकालीन आणि दीर्घकालीन जे व्यवहार केलेले असतात त्यांचाही समावेश भांडवली खात्यावर केला जातो. व्यवहार तोलाच्या चालू खात्याचा वाढावा किंवा तूट निर्माण झाला तर ते दूर करण्यासाठी सोन्याच्या हालचाली केल्या जातात. वाढावा असेल तर सोन्याची खरेदी केली जाते, याउलट तूट असेल तर सोन्याची विक्री केली जाते. खाजगी विदेशी गुंतवणूक, आंतरराष्ट्रीय वित्तीय संस्थांकडील सहाय्य, सरकारी कर्ज, अनुदान आणि सोन्याच्या हालचालींचा देशाच्या मालमत्तेवर थेट आणि प्रत्यक्ष परिणाम होत असतो. येण्यातून इतर देशांकडून जी येणी आहे त्यांच्यामधून मालमत्तेत वाढ होते, तर देण्यातून म्हणजे आपल्याला इतर देशांचं जे देणं लागतं त्यातून मालमत्तेमध्ये घट होत असते. मालमत्तेवरील परिणामानंतर देशाच्या राष्ट्रीय उत्पन्नावर सुद्धा परिणाम होतो. मालमत्तेमध्ये वाढ झाल्यास राष्ट्रीय उत्पन्नामध्ये वाढ होत असते आणि मालमत्तेमध्ये जर घट झाली तर राष्ट्रीय उत्पन्नामध्ये घट होते. चालू खात्याचा राष्ट्रीय उत्पन्नावर प्रत्यक्ष परिणाम होतो, तर भांडवली खात्याचा राष्ट्रीय उत्पन्नावर अप्रत्यक्ष परिणाम होतो. मित्रांनो, अशा रीतीने चालू खात्यातील जे विवरण आहे, जे आपण दृश्य आणि अदृश्य खात्याच्या संदर्भात बघितलं, आणि भांडवली खात्याचं जे विवरण आहे किंवा जे डिटेल्स आहेत ते आपण दीर्घकालीन आणि अल्पकालीन वित्तीय देण्याघेण्याच्या व्यवहाराच्या संदर्भात यामध्ये त्याचा समावेश होत असतो. भांडवली खातं हे राष्ट्राच्या मालमत्तेमध्ये वाढ करत असते. ही वाढ केव्हा होणार की जेपर्यंत दीर्घकालीन आणि अल्पकालीन उत्पन्नामध्ये परमनंटली असा सोर्स आपल्याला दिसत नाही तोपर्यंत या मालमत्तेमध्ये, कारण आपण दीर्घकालीन हा शब्दप्रयोग वारंवार करतोय की दीर्घकालीन उत्पन्नाचे स्रोत जे आपण कर्ज, अनुदाने, भेटवस्तू किंवा निर्यातीच्या संदर्भात ज्या सेवा आहेत त्यातून मिळणारं उत्पन्न, यामध्ये परमनंटली आपले सोर्स वाढत नाही तोपर्यंत देशाच्या मालमत्तेमध्ये वाढ होत नाही. मालमत्तेत वाढ झाली की उत्पन्नात वाढ होते, राष्ट्रीय उत्पन्नात वाढ झाली की दरडोई उत्पन्नात वाढ होते. म्हणजे अशा रीतीने देशाच्या विकासाची जी सुरुवात आहे ती सुरुवात राष्ट्राच्या मालमत्तेच्या वाढीपासून होत असताना दिसते. मित्रहो, उत्पन्नातील घटसुद्धा याच्या उलट प्रक्रियेतून होत असते. आपल्याला जर इतर देशांचं या माध्यमातून मोठ्या प्रमाणात देणं लागत असेल, आपला खर्च वाढत असेल, आपल्या मालमत्तेत घट होत असेल, आपल्या सोन्याच्या हालचालीमध्ये मोठ्या प्रमाणात वेगाने जर घट होत असेल किंवा देणी लागत असेल, सोन्याची विक्री करावी लागत असेल, तर मग मात्र देशाच्या मालमत्तेमध्ये घट होताना दिसते. त्यामुळे राष्ट्रीय उत्पन्नामध्ये घट होताना दिसते, ज्याचे परिणाम लोकांच्या उत्पन्नावर सुद्धा होऊ शकतात. म्हणजे भांडवली खातं देशाच्या विकासाचा एक आरसा आहे, जो दीर्घकालीन योजनांची स्थिती आपल्याला दाखवू शकतो. अशा रीतीने करंट अकाउंट अँड कॅपिटल अकाउंट हे बॅलन्स ऑफ पेमेंटचे दोन महत्त्वाचे ताळेबंदातील भाग आहे. आता आपण प्रत्यक्ष हा ताळेबंद कसा असतो याचं एक एक्झाम्पल आपण 18-19 या वर्षाच्या भांडवली ताळेपत्रकाच्या सादरीकरणातून केलेलं आहे. म्हणून व्यवहार तोलाची रचना कशी असते, ही व्यवहार तोलाची रचना आणि त्या बाबी कोणत्या असतात ज्याच्यावर येणे आणि देणे किंवा जमा आणि नावे आणि निव्वळ शिल्लक आहे का, तूट आहे का, याची आपण मांडणी केलेली आहे. मित्र, ही एक फॉर एक्झाम्पल म्हणून आपल्याला ही PPT मी आपल्यासमोर ठेवलेली आहे. यामध्ये खूप डिटेल्स असे छोट्या छोट्या बाबी आहेत ज्याचा आपण मर्यादेच्या परिस्थितीमुळे याच्यात सर्व आपण घेऊ शकत नाही, परंतु आपल्याला डिटेल याची सर्व इन्फॉर्मेशन नेटवर किंवा आपल्या टेक्स्ट पुस्तकामध्ये अभ्यास करता येऊ शकतो.
आपण मोजक्याच बाबींचा इथे समावेश केला आहे. याच्यामध्ये उपबाबी खूप आहे. करंट अकाउंटमध्ये खूप आहे, भांडवली खात्यामध्ये खूप आहे. बारीक गोष्टींपासून मिळणारं येणं आणि जमा आणि देणं याच्या संदर्भातल्या नोंदणी यामध्ये अंतर्भूत असतात. म्हणून आपण चालू खातं, भांडवली खातं आणि भांडवली खात्यातील मुख्य सब टॉपिक कोणते आहेत आणि त्यानंतर ज्या 3 ॲडिशनल आपण बाबी बघितल्या होत्या, ज्यामध्ये चूक भूल देणे घेणे, संतुलन आणि मौद्रिक हालचालींच्या संदर्भामध्ये होतं. तर चालू अकाउंट म्हणजे आपण आता याची रचना बघत असताना आपण रचनेत काय बघणार आहोत. तर रचनेमध्ये आपण एका कॉलममध्ये समाविष्ट बाबी बॅलन्स ऑफ पेमेंटमध्ये तपशिलामध्ये किंवा ताळेबंदामध्ये कोणत्या बाबी असतात, ज्यामध्ये आपण ABCDE अशा 3 बाबींचा उल्लेख केला आहे. त्याच्यामध्ये त्याचे सब टॉपिक वेगवेगळे आहे. एमध्ये आपण करंट अकाउंट, बीमध्ये आपण कॅपिटल अकाउंट, त्यानंतर सीमध्ये चूक भूल देणे घेणे, डीमध्ये संपूर्ण संतुलन काय आहे ते, आणि ईमध्ये मौद्रिक हालचाली याच्यापासून याचा उल्लेख केलेला आहे. 3 कॉलम नंतरचे आहे, ज्यामध्ये आपण क्रेडिट साईड, डेबिट साईड आणि नेट साईड अशी 3 बाबी त्याच्यामध्ये घेतलेल्या आहेत. क्रेडिट म्हणजे येणे किंवा जमा होणे. व्यवहार तोलामध्ये जो देण्याघेण्याचा किंवा आयात निर्यातीचा उल्लेख आपण केला दृश्य आणि अदृश्य बाबींचा. दृश्य आणि अदृश्य बाबींची जी निर्यात आपण करतो त्यापासून ज्या रकमा आपल्याला मिळतात, जे मूल्य आपल्याला दृश्य आणि अदृश्य वस्तूंच्या निर्यातीपासून मिळते, त्याची नोंद आपल्याला जमा बाजूमध्ये करावी लागते, येणे बाजूमध्ये करावी लागते, क्रेडिट साईडला करावी लागते. या उलट अदृश्य वस्तू आणि सेवांच्या आयातीबद्दल आपल्याला जो खर्च करावा लागतो, तो खर्च आपल्याला नावे टाकावा लागतो, ज्याच्यातून आपल्याला इतर देशांना देणं द्यायचं आहे असा त्याचा संदर्भ घेतला जातो, म्हणजे खर्च केला जातो. म्हणून त्याला आपण डेबिट साईड असं म्हणतो. म्हणून इथे देशाने एका विशिष्ट आर्थिक वर्षामध्ये दृश्य आणि अदृश्य वस्तूंची जी आयात केलेली असते, त्या आयातीतून जे देणं निर्माण होतं, ते देणं किती आहे याचा उल्लेख आपल्याला या पार्टमध्ये करावा लागतो. आणि तिसरा जो पार्ट आहे, जो निव्वळचा दिला आहे, नेट दिला आहे, एका विशिष्ट आर्थिक वर्षामध्ये तुम्हाला किती देणं लागतं आहे किंवा किती येणं आलेलं आहे, प्लस झालेला आहे का मायनस झालेला आहे, त्याचा संबंध या तिसऱ्या कॉलममध्ये येतो. हा तिसरा संबंध जो आहे तो व्यापार तोलामध्ये तूट निर्माण झाली आहे का, व्यवहार तोलामध्ये तूट निर्माण झाली आहे का, वाढावा निर्माण झाला आहे का, तो बॅलन्स आहे. या 3 कन्सेप्टमध्ये आपल्याला याचं चित्र अनुभवता येतं. म्हणून आपण एमध्ये दृश्य वस्तू व्यापार आणि अदृश्य वस्तूंचा व्यापार किंवा अदृश्य सेवांचा व्यापार, अदृश्य सेवा म्हणूया आपण त्याला. तर येणे बाजू काय आहे, म्हणजे आपण चालू खात्यामध्ये दृश्य वस्तूंचा व्यापार केला, म्हणजे दृश्य वस्तू आपण निर्यात केली आणि त्याच्यापासून आपल्याला किती उत्पन्न मिळालं 18-19 मध्ये, तर ते आपण दशलक्ष अमेरिकन डॉलरमध्ये त्याची मोजणी केलेली आहे. म्हणजे दृश्य वस्तूंचा व्यापार आपल्या देशाने केला, निर्यात केली, तर त्यामध्ये 3,37,237 दशलक्ष अमेरिकन डॉलरची प्राप्ती झाली. मग ते आपल्या क्रेडिट अकाउंटला जमा झाले. पण त्याच वेळेस आपण या वस्तूंची आयात पण केलेली आहे, दृश्य वस्तूंची. तर या आयातीचं किती मूल्य आहे, तर 5,15,799 दशलक्ष अमेरिकन डॉलर आहे. आता या दृश्य व्यापारावरून आपल्याला लक्षात येईल की आपलं जे एनी आहे, जे उत्पन्न आहे ते कमी आहे आणि जे देणं लागतं आहे आपल्याला ते देणं जास्त आहे. म्हणून व्यापारामध्ये तूट आलेली आहे आणि ती तूट किती आलेली आहे ते आपण निवडमध्ये दर्शवलेलं आहे. 1,80,283 दशलक्ष अमेरिकन डॉलर एवढे दृश्य व्यापारामध्ये आपल्याला 18-19 या आर्थिक वर्षामध्ये तूट आलेली दिसते. अदृश्य व्यापाराच्या बद्दल आपण बघूया की अदृश्य व्यापार म्हणजे सेवांचा जो व्यापार आपण केला, ज्यामध्ये सेवांची जी निर्यात केली, त्या निर्यातीच्या माध्यमातून आपल्याला किती उत्पन्न आलं, तर 3,06,443 दशलक्ष अमेरिकन डॉलर एवढ्या सेवांची आपण विक्री केली, त्यापासून आपल्याला उत्पन्न मिळालं. त्यानंतर आपण सेवांची आयातसुद्धा केली, त्या आयातीवर सुद्धा आपल्याला देणं निर्माण लागलं किंवा खर्च करावा लागला. तो खर्च किती आला, तर तो आहे 1,83,454 दशलक्ष अमेरिकन डॉलर. म्हणून
आपल्याला अदृश्य व्यापाराच्या खात्यामध्ये असं दिसेल की आयातीच्या तुलनेमध्ये निर्यातीचं उत्पन्न हे जास्त आहे, म्हणजे खर्च कमी आहे आणि उत्पन्न जास्त आहे, आणि म्हणून आपल्याला या ठिकाणी प्लस आहे व्यापारामध्ये, अदृश्य व्यापारामध्ये फायदा झालेला आहे, वाढावा निर्माण झाला आहे. तो किती झालेला आहे तर 12,026 दशलक्ष अमेरिकन डॉलर एवढा झालेला आहे. म्हणून करंट अकाउंटला दृश्य व्यापाराच्या खात्यामध्ये तूट आलेली आहे, तर अदृश्य सेवांच्या व्यापाराच्या खात्यामध्ये आपल्याला फायदा झालेला दिसतो. आता आपण कॅपिटल अकाउंटच्या आकडेवारीबद्दल वास्तवता लक्षात घेऊया. कॅपिटल अकाउंटमध्ये म्हणजे जसं आपण दीर्घकालीन आणि अल्पकालीन कर्जाचा विचार केला होता, तर भांडवली खात्यावर कोणत्या स्वरूपामध्ये आपल्याला उत्पन्न प्राप्त होतं आणि कोणत्या स्वरूपामध्ये आपल्याला खर्च करावा लागतो याच्या नोंदी घेतलेल्या आहे. भांडवली खात्यामध्ये आपण म्हटलं आहे विदेशी गुंतवणूक, त्यानंतर कर्ज, त्यानंतर बँकिंग भांडवल, त्यानंतर रुपयातील कर्ज रोखा आणि इतर भांडवल या बाबींचा समावेश केलेला आहे. विदेशी गुंतवणुकीच्या बद्दल येणं आणि देणं किंवा जमा आणि नावेची काय परिस्थिती आहे, तर विदेशी गुंतवणुकीच्या संदर्भात असं दिसून येते की 3,21,776 कोटी रुपये दशलक्ष अमेरिकन डॉलरचं आपल्याला उत्पन्न आहे किंवा येणं क्रेडिट झालेले आहे. तर डेबिट मात्र 2,91,682 दशलक्ष अमेरिकन डॉलर एवढे झाले. म्हणजेच आपल्याला विदेशी गुंतवणुकीमध्ये फायदा झालेला आहे. विदेशी गुंतवणूक जास्त झालेली आहे आपल्याकडे, तर आपण विदेशी गुंतवणुकीवर कमी खर्च केलेला आहे, म्हणजे डेबिट कमी साईड आहे. किती फायदा झाला आपल्याला तर 3,094 दशलक्ष अमेरिकन डॉलरचा. म्हणजे या ठिकाणी विदेशी गुंतवणुकीच्या संदर्भात कॅपिटल अकाउंटमध्ये आपल्याला प्लस आहे, वाढावा आहे, फायदा झालेला आहे. कर्जाच्या संदर्भामध्ये पण आपल्याला लक्षात घेता येईल की कर्जाची काय परिस्थिती आहे. कर्जाच्या माध्यमातून सुद्धा भारताला उत्पन्न प्राप्त होतं, ज्यामध्ये येणे बाजू जी आहे ती 94,099 दशलक्ष अमेरिकन डॉलर आणि देणे बाजू जी आहे ती 78,249 दशलक्ष अमेरिकन डॉलर आहे. म्हणजे यामध्ये सुद्धा आपल्याला कर्ज जे आहे ते कर्जाच्या हेडखाली आपल्याला फायदा झालेला दिसतो. म्हणजेच 15,850 दशलक्ष अमेरिकन डॉलर एवढा प्लस त्यामध्ये आलेला आहे. त्यानंतर बँकिंग भांडवलाच्या संदर्भामध्ये सुद्धा आपल्याला प्लस आलेला दिसतो. बँकिंग भांडवलाच्या माध्यमातून आपल्याला 92,798 दशलक्ष अमेरिकन डॉलरची प्राप्ती झालेली आहे. खर्च मात्र आपल्याला 85,365 दशलक्ष अमेरिकन डॉलर एवढा आलेला आहे, आणि म्हणून नफा जो झालेला आहे आपल्याला किंवा प्लस जे झालेलं आहे ते 7,433 दशलक्ष अमेरिकन डॉलर एवढं प्लस आपल्याला झालं आहे. आता रुपयातील कर्ज रोखा जो आहे तो आपल्याला उत्पन्न शून्य आहे, पण खर्च मात्र 31 दशलक्ष अमेरिकन डॉलर एवढा झालेला आहे, आणि म्हणून या खात्यामध्ये, भांडवली खात्यामध्ये -31 दशलक्ष अमेरिकन डॉलर एवढी तूट आलेली दिसते. इतर भांडवलाच्या संदर्भामध्ये आपण प्लसमध्येच आहोत. 33,809 येणं आहे आणि खर्च 32,751 आहे. त्यानंतर येणे जी निर्माण झाले किंवा आपल्याला प्रॉफिट जो झालेला आहे, प्लस जे झाले आहे ते 1,057 दशलक्ष अमेरिकन डॉलर एवढं झालं आहे. अशा रीतीने भांडवली खात्यावरील 18-19 आपल्याला फक्त रुपयातील कर्जरोख्यामध्ये जो लॉस आलेला आहे तो इतर ठिकाणी आपल्याला दिसत नाही. त्यानंतर CDE हे जे खाते आहेत त्यामध्ये सुद्धा चूकभूल देणं घेणं. चूकभूलमध्ये आपल्याला येणं फक्त 2,582 दशलक्ष अमेरिकन डॉलर आहे, परंतु खर्च मात्र 1,068 दशलक्ष अमेरिकन डॉलर आहे. त्यामुळे आपल्याला यामध्ये मायनस चिन्ह दिसते, तोटा आलेला दिसतोय 886 अमेरिकन डॉलरचा, दशलक्ष अमेरिकन डॉलर. आता डीमध्ये मात्र ABC यांचं संतुलन दर्शवलेलं आहे. या संतुलनामध्ये सुद्धा आपल्याला तूट आलेले दिसते. या संतुलन जे आहे ते 11,86,784 दशलक्ष अमेरिकन डॉलरची येणे साईड आहे, तर डेबिट साईड आणि खर्च साईड जी आहे ती 11,90,123 दशलक्ष अमेरिकन डॉलर आहे, आणि म्हणून आपल्याला या खात्यामध्ये तूट आलेली दिसते 3,339 दशलक्ष अमेरिकन डॉलरची. मौद्रिक हालचालींच्या संदर्भामध्ये मात्र आपल्याला प्रॉफिट दिसतोय, वाढावा दिसतोय. मौद्रिक हालचालीमध्ये आपण
17,502 दशलक्ष अमेरिकन डॉलर एवढं येणं आहे क्रेडिट साईडला, आणि डेबिट साईडला फक्त 14,162 दशलक्ष अमेरिकन डॉलर एवढं देणं लागतं. आणि म्हणून आपल्याला वाढावा जो दिसतो तो 3,339 दशलक्ष अमेरिकन डॉलरचा दिसतो. मित्रो, अशा रीतीने भारताच्या व्यवहार तोलाची रचना आपल्याला अभ्यासता येते. या रचनेमध्ये आपण करंट अकाउंट अँड कॅपिटल अकाउंट, त्यानंतर CDE असे ॲडिशनल असे 3 पार्ट त्याच्यामध्ये घेतलेले आहेत. अशा रीतीने भारताच्या व्यवहार तोलाची रचना असते. अशीच रचना जगातल्या सगळ्याच देशांच्या व्यवहार तोलाच्या संदर्भात आपल्याला अभ्यासायला मिळते. यावरून आपल्याला हे लक्षात आलं असेल की भारताचा व्यवहार तोल हा प्रत्येक वर्षाचा आपण अभ्यासला तर त्यामध्ये आपल्याला देणे साईड आणि येणे साईड याच्यातून आपल्याला भारताचा व्यवहार तोल हा निव्वळ फायद्याचा झालेला आहे का तोट्याचा झालेला आहे हे आपल्याला लक्षात येऊ शकते. अशा रीतीने व्यवहार तोल हा प्रतिकूल ठरलेला आहे, अनुकूल ठरलेला आहे का सरप्लस ठरलेला आहे, हे भांडवली रचनेमध्ये च्या ताळेबंदा पत्रकामध्ये विशिष्ट आर्थिक वर्षामध्ये जी येणी निर्माण झालेली दिसतात आणि जी देणी दर्शवलेली असतात, याच्यातून या 3 कन्सेप्ट आपल्याला स्पष्ट करता येतात. मित्रहो, या ठिकाणी आपण थांबूया. या पुढच्या व्याख्यानामध्ये आपण या व्यवहार तोलामध्ये किंवा भारताच्या संदर्भात हा उदाहरणासाठी फक्त एका आर्थिक वर्षाच्या ताळेबंदाचं आपण विश्लेषण केलेलं आहे. पण गेल्या 70 वर्षामध्ये भारताच्या व्यवहार तोलाचं विश्लेषण केलं तर असं आपल्याला लक्षात येतं किंवा भारतासारख्या अनेक विकसनशील आणि अल्पविकसित राष्ट्रांच्या संदर्भामधली ही प्रवृत्ती जी आहे ती सारखी आढळून आलेली दिसते. ती म्हणजे व्यवहार तोलामध्ये सातत्याने दीर्घ कालखंडापर्यंत तूट आलेली दिसते. काही मोजकीच 4-5 वर्ष सोडली भारतासारख्या देशाला तर अनेक देशांचा तो अनुभव आपल्याला सांगता येईल की हे 4-5 वर्ष फक्त यांच्या व्यवहार तोलाच्या ताळेबंदामध्ये वाढावा निर्माण करणारी आहे. मॅक्झिमम म्हणजे दीर्घकालीन असंतुलन व्यवहार तोलामध्ये निर्माण झालेलं दिसते. पुढच्या व्याख्यानामध्ये व्यवहार तोलामध्ये असंतुलन असण्याची कारणं काय आणि त्या पुढच्या व्याख्यानामध्ये आपण या असंतुलित व्यवहार तोलासाठी संतुलन निर्माण करण्यासाठी कोणत्या प्रकारच्या उपाययोजना कराव्या लागतात याचा सुद्धा आपण अभ्यास करणार आहोत. तोपर्यंत आपण इथेच थांबतोय. आपल्याला व्यवहार तोल आणि व्यापार तोलाच्या संकल्पना समजल्यासोबतच व्यवहार तोलाचं रचना काय आहे, त्या रचनेमध्ये अंतर्भूत असणारे विविध घटक काय आहे, त्या घटकांची किंमत काय आहे, त्यावरून आपल्याला व्यवहार तोलाची प्रतिकूलता, अनुकूलता आणि बॅलेन्स या 3 कन्सेप्ट समजले असतील. आपण इथं थांबतोय. घरी आहात, घरीच राहा. आपली आणि आपल्या कुटुंबाची काळजी घ्या. सरकारने ज्या कोविडच्या संदर्भातल्या सूचना आपल्याला दिलेल्या असतील त्याचं काटेकोर प्रामाणिकपणे पालन करा आणि कोरोनामुक्तीसाठीच्या लढ्यामध्ये भारताला सहभागी द्या. भारताला आपण सपोर्ट करूया. मित्र, पुढच्या व्याख्यानामध्ये भेटूया. तोपर्यंत आपण इथे थांबतोय. थँक्यू. नमस्कार.